पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार अनंत फणसपे, महिला अध्यक्षा निलेश खणकर, आमचे मुश्ताकभाई अब्दुले, संजय तटकरे, आपण सर्वच माध्यमांचे प्रतिनिधी, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर आजपासून शिर्डीमध्ये या ठिकाणी सुरू झालं. राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या शुभ हस्ते पक्षाचा ध्वजारोहण होऊन कार्यक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी झाली आणि दिवसभराच्या या संबंध चर्चासत्रात माझ्या प्रस्तावित भाषणाच्यानंतर संदीप चव्हाण, जे अनेक वर्ष पत्रकार तिथे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी एक राजकीय विश्लेषक या नात्याने भूमिका मांडली. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा त्या ठिकाणी भूमिका मांडली. त्यानंतर माझे पक्षाचे पदाधिकारी सुबोध मोहिते असतील, युवक युवती, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय, महिलांच्या अध्यक्षा या सर्वांनीच आपापल्या संघटनेच्या संदर्भातले विचार त्या ठिकाणी मांडले आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये वेगवेगळ्या सहकार्याने त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत असताना महिला सशक्तीकरणाचा विषय असेल, वाढते नागरीकरण आणि नागरिकांच्या संदर्भामध्ये पक्ष आणि पक्षाची भूमिका असेल, कृषी क्षेत्राच्या संदर्भातलं भविष्यातली पक्षाचं धोरण आणि राज्याचं धोरण याच्यातल्या सुसंगती असेल, राज्यातल्या आदिवासी बांधवांच्या संदर्भातल्या धोरणाच्या संदर्भामध्ये अधिक व्यापक जनाधार निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये असेल, यामध्ये प्रामुख्याने आदिती तटकरे, नवाब मलिक, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवा यांनी त्या ठिकाणी आपले विचार मांडले. आजच्या दिवसभराच्या चर्चासत्रामध्ये माझे 6ही प्रादेशिक विभागांतील एक जिल्हाध्यक्षांनी सुद्धा आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. मग सांगितल्याप्रमाणे महिला अध्यक्षा यांनी विचार व्यक्त केले. युवक युवती या सर्व स्तरावरती पक्षाची बांधणी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने असावी या संदर्भातल्या सुद्धा प्रत्येकाने सूचना त्या ठिकाणी मांडल्या. खरं आहे की राज्यात पक्ष पुन्हा एकदा सत्तेवरती आल्याच्यामुळे पक्षप्रवेश करणाऱ्यांची सुद्धा संख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. विविध राजकीय पक्षांचे सहकारी आज पक्षामध्ये येत आहेत. काही जिल्हाध्यक्षांची ही मागणी होती की त्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी पराकोटीची विरोधी भूमिका घेतली असल्यामुळे सरसकट सर्वांना प्रवेश त्या ठिकाणी न देता आम्हाला सुद्धा विश्वासात घेऊन प्रवेश त्या ठिकाणी दिला जावा. कारण आज आम्ही मोकळेपणाने प्रत्येकाला विचार मांडण्याची अनुमती त्या ठिकाणी दिली होती. स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, मी, प्रफुल्लभाई, आम्ही सर्व दिवसभर त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे प्रत्येकाला मोकळेपणाने त्या ठिकाणी संवाद करता आला. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पक्षाची मजबूत संघटना उभी करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण क्षमतेने आपल्याला सामोरं जायचं आहे, ही भावना त्या ठिकाणी मांडली. काही सहकार्याने भावना व्यक्त करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा स्वभावार्थी लढाव्यात अशी सुद्धा काही सहकार्याने भूमिका त्या ठिकाणी जरूर मांडली. अर्थात याच्या संदर्भातला निर्णय आज होण्याचं काही कारण नाही. वेळोवेळी त्या बाबतीमध्ये म्हणत आलो की ज्या वेळेला निवडणुका काही कारण नाही. वेळोवेळी त्या बाबतीमध्ये म्हणत आलो की ज्या वेळेला निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घोषित होतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय अजितदादा, एकनाथराव शिंदे, आम्ही सर्व तिन्ही पक्षाचे प्रदेश अध्यक्ष एकत्रितपणाने बसू, त्या संदर्भातला निर्णय घेऊ. पण आज जी भूमिका काही सहकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी मांडण्यात आली त्याचं सुद्धा माहिती आपल्या सर्वांना देणं अत्यंत आवश्यक आहे. आज सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आणि 31 मार्चपर्यंत राज्यभरामध्ये
आम्ही काही टार्गेट ठरवलं नाही, पण एका गोष्टीचा मी उल्लेख त्या ठिकाणी केला की माझे जिल्हाध्यक्ष असतील, जिल्हा महिला अध्यक्ष असतील, जिल्हा युवक अध्यक्ष असतील, वेगवेगळ्या सेलचे आमचे जे काही प्रमुख आहेत, हे प्रत्येकजण सभासद नोंदणीच्या कामामध्ये कशा पद्धतीने सभासद नोंदणी करतात याचा सुद्धा आढावा पक्षपातीवरती त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. आणि मला विश्वास आहे की या संबंध पक्ष नोंदणीच्या कामाला सुद्धा आज उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी होते, महिला अध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी होते, प्रदेशचे उपाध्यक्ष होते, प्रदेशचे सरचिटणीस होते, पक्षाचे आमदार होते, पक्षाचे पराभूत उमेदवार होते, लोकसभेचे उमेदवार होते, माजी खासदार होते, माजी आमदार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते, जेणेकरून सर्वांनाच त्या ठिकाणी बोलून पक्षाच्या मजबूतीच्या दृष्टीतून आम्ही त्या ठिकाणी एक उत्तम पद्धतीची सुरुवात आजच्या या नवीन पर्व या ब्रीदवाक्यातून आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मला विश्वास आहे की उद्या ज्या वेळेला अध्यक्ष भाषणाने या 2 दिवसीय शिबिराचा समारोप आदरणीय अजितदादांच्या भाषणाने ज्या वेळेला होईल त्यावेळेला नवचैतन्य, नवप्रेरणा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता राज्यभरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी काम करेल. उद्या प्रफुल्लबाईंचं सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे. अन्य माझ्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा मनोगत त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर मी दादांनाही विनंती करणार आहे की त्यांनी शक्यतो उद्या त्यांचं भाषण आपल्यासाठी उपलब्ध असेलच, आपल्याला सर्वांनाच त्यावेळेला आम्ही निमंत्रित करूच, पण त्याचबरोबर त्यानंतर सुद्धा त्यांचा संवाद आपल्याशी होऊ शकेल अशा पद्धतीचं मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी करणार आहे. आज आपल्यापैकी अनेकांना शंका होती, काल प्रश्न विचारले गेले, पण आदरणीय भुजबळ साहेब आजच्या शिबिराला त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. धनंजय मुंडे सुद्धा आज संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी निश्चितपणाने पोचतील. पक्षाचे सर्वच वरिष्ठ थरावते नेते आजच्या या शिबिराला त्या ठिकाणी उपस्थित होते. हे मला आज खास करून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आपल्याला काही मुख्यपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे. आज संबंध जिल्हाध्यक्ष, वेगवेगळ्या विषयांवरती बोलणारे इतर काही सहकारी आणि त्याचबरोबर आमच्या फ्रंटल सेलचे संबंध अध्यक्ष यांचंच मनोगत आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. उद्या भुजबळ साहेबांचं, आदरणीय प्रफुल्लबाईंचं, दादांचं, धनंजय मुंडे आहेत, हसन मुश्रीफ आहेत, यांचं भाषण आम्ही उद्या नियोजित या ठिकाणी ठेवलेले आहेत. परंतु मला भुजबळ साहेबांनी निघताना असं सांगितलं की गेले 20 वर्ष मुंबईच्या मॅरेथॉन हे ते नेहमीच त्या ठिकाणी आयोजित करत आले, त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये राहिलेला आहे. त्याच्यामुळे उद्या त्या मॅरेथॉन उद्याच मुंबईमध्ये असल्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांना जावं लागणार असल्यामुळे ते उद्या उपस्थित नाहीत, हे त्यांनी मला मगाशी निघताना सांगितलं. मी श्रद्धेनं वागलो, मात्र माझ्या बाबतीमध्ये अश्रद्धेनं वागणूक जी आहे ती मला मिळाली, अशा पद्धतीची नाराजीची भावना त्यांना पक्षाधिकारी आहे असा पद्धतीचा. शेवटी आज पक्षाचे ते वरिष्ठ नेते आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून त्यांचं योगदान निश्चितपणाने राहिलेलं आहे. पक्षाच्या व्यासपीठावरती अनेक वेळेला ते मुख्यपणाने आम्हाला सल्लासुद्धा त्या ठिकाणी देत असतात. पुन्हा एकदा त्यांच्याशी हितगुज करू, पुन्हा एकदा वाटचालीच्या दृष्टीकोनातून त्यांचं सहकार्य कशामध्ये मिळेल त्या दृष्टीकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करू. अनेकांच्या मनामध्ये अशी शंका होती की त्यांनी राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे मांडलेल्या भावना आहेत त्याची सुद्धा योग्य ती नोंद माझ्या स्तरावरती अध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे, दादांनी सुद्धा घेतलेली आहे. पीएम किसान योजनेबाबत निर्बंध आहे, एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला त्याचा लाभ घेता येणार आहे, तर याचा काही परिणाम लोकांपुढे जातात होईल. पण दुसरं अशीच योजनेवरती निर्बंध आहे, महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण योजनेला सुद्धा येतील. एक असं आहे की पीएम किसान योजना ही केंद्राची योजना आहे, त्यामुळे केंद्राने या संदर्भामध्ये काही निकष ठरवले असतील तर त्याच्यामुळे काय कशावरती परिणाम होईल असं नाही. कारण आपण असं बघतो आहोत की ज्या वेळेला पहिल्यांदा लँड सिलिंग ॲक्ट लागू झाला त्यावेळेला सुद्धा खातेपोड झाली आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा खातेपोड होतच असते. त्यामुळे कुटुंबामध्ये जवळपास एकच व्यक्ती असते, त्यामुळे त्याचा फारसा परिणाम काय वेगळा होईल असं मला स्वतःला वाटत नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा जे निकष सुरुवातीपासून ठरवलेले आहेत त्या निकषामध्ये बदल केले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री आदित्य तटकरे यांनी वारंवार स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं आहे. फक्त ते निकष आहेत
त्याची कदाचित तपासणी होऊ शकते असं त्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. मी सरकारमध्ये नसल्यामुळे त्याच्यातली मला अधिक माहिती नाही, परंतु त्या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्वदूर भागात सर्व घटकातल्या महिलांच्या पर्यंत मोठ्या प्रमाणावरती पोहोचलेला आहे. आपण नवसंकल्प मेळाव्यामध्ये ते अजित पर्व म्हणजे पूर्वीच्या राष्ट्रवादीच्या पेक्षा अजित पर्व वेगळं कुठलं कसं असणार आहे नेमकं? एक असं आहे की ज्या वेळेला मी सकाळी प्रास्ताविक करत असताना सांगितलं की 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 14 सालापासूनच पक्षामध्ये एक प्रवाह होता की भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये असलं पाहिजे, एनडीएमध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे. 14ला होता, 16-17ला होता, 19ला होता, 22ला होता. प्रत्यक्षामध्ये मात्र ते फलद्रूप झालं. दादांच्या नेतृत्वाखाली 30 जून 2023 रोजी आणि 3 जुलैला मंत्रिमंडळामध्ये सहभागी होऊन आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यामध्ये आले, टीका टिप्पणी करण्यावरती आली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून विश्वास दाखवत अजितदादांच्या नेतृत्वावरती फार मोठ्या प्रमाणावरती विश्वास व्यक्त करत मतदान त्या ठिकाणी केलं. त्यामुळे नवीन अजित पर्व सुरू झालेलं आहे राज्याच्या राजकारणामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, त्या भूमिकेला अनुसरून पक्षाची बांधणी आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत. चर्चा जी सुरू होती ती महानगरपालिका निवडणुका येत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरच्या महत्वाच्या शहरांमध्ये स्वबळावरती लढणार का आणि लढावं अशी इच्छा आहे, अशी कार्यकर्त्यांनी प्रचंड चर्चा इथे सुरू. मी मगाशीच संबंध दिवसभराची माहिती देत असताना सांगितलं की काही सहकाऱ्यांनी स्वबळावरती निवडणूक लढवावं असं भावना व्यक्त केले. मी मगाशी सांगितलं दिवसभराच्या आढावामध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये काय पुन्हा दुरुस्ती करण्यासारखं काही कारण नाही. पवार साहेबांचे काही आमदार संपर्कात काही प्रवेश करणार आहेत तर आज काही केले? आज सतीश चव्हाणांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही घेतलेल्या भूमिकेशी सुरुवातीपासून समरस झालेले होते. मधल्या कालावधीमध्ये विधानसभेची निवडणूक त्याने ज्यावेळेला लढवण्याचं घोषित केलं त्यावेळेला त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली गेली होती. नंतर ती निलंबनाची कारवाई रद्द झाली. आज ते पक्षाच्या शिबिरास उपस्थित राहिले. आज माझ्यासोबत गेलेली जी सर्व मंडळी आहेत त्यांचं तिकीट ऑलरेडी गव्हर्नमेंटचं जाहीर झालं होतं. ऐन वेळेला वेगळा निर्णय घेतला आणि शरद पवारांसोबत गेले. अशा अनेक मंडळी आहेत ज्यांना ऐनवेळी निर्णय बदललेले आहेत. यांच्या बाबतीत तुम्ही काय पक्ष म्हणून निर्णय घेणार आहात? तर तुमची बाकी मंडळी आहेत की या सगळ्या गोष्टींना विरोध करतात, टोकाचा विरोध त्यांनी केलेला आहे. त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की उमेदवारांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना घ्यायचं आहे असा महायुतीचा निर्णय आहे. आणि असं असताना तुम्ही सतीश चव्हाण यांना पक्ष दिले तर भाजप किंवा महायुतीचे जे काही रिप्रेझेंटेशन होतील पर्यंत मोठ्या प्रमाणावरती पोहोचलेला. आपण नवसंकल्प मेळाव्यामध्ये ते अजित पर्व म्हणजे पूर्वीच्या राष्ट्रवादीच्या पेक्षा अजित पर्व वेगळं कुठलं कसं असणार आहे नेमकं? एक असं आहे की ज्या वेळेला मी सकाळी प्रास्ताविक करत असताना सांगितलं की 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 14 सालापासूनच पक्षामध्ये एक प्रवाह होता की भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये असलं पाहिजे, एनडीएमध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे. 14ला होता, 16-17ला होता, 19ला होता, 22ला होता. प्रत्यक्षामध्ये मात्र ते फलद्रूप झालं. दादांच्या नेतृत्वाखाली 30 जून 2023 रोजी आणि 3 जुलैला मंत्रिमंडळामध्ये सहभागी होऊन आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यामध्ये आले, टीका टिप्पणी करण्यावरती आली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून विश्वास दाखवत अजितदादांच्या नेतृत्वावरती फार मोठ्या प्रमाणावरती विश्वास व्यक्त करत मतदान त्या ठिकाणी केलं. त्यामुळे नवीन अजित पर्व सुरू झालेलं आहे राज्याच्या राजकारणामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, त्या भूमिकेला अनुसरून पक्षाची बांधणी आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत. चर्चा जी सुरू होती ती महानगरपालिका निवडणुका येत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरच्या महत्वाच्या शहरांमध्ये स्वबळावरती लढणार का आणि लढावं अशी इच्छा आहे, अशी कार्यकर्त्यांनी प्रचंड चर्चा इथे सुरू. मी मगाशीच संबंध दिवसभराची माहिती देत असताना सांगितलं की
की काही सहकाऱ्यांनी स्वभावावरती निवडणूक लढवावं असं भावना व्यक्त केले. मी मगाशी सांगितलं दिवसभराच्या आढावामध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये काय पुन्हा दुरुस्ती करण्यासारखं काही कारण नाही. पवार साहेबांचे काही आमदार संपर्कात काही प्रवेश करणार आहेत तर आज काही केले का? आज सतीश चव्हाण यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही घेतलेल्या भूमिकेशी सुरुवातीपासून समरस झालेले होते. मधल्या कालावधीमध्ये विधानसभेची निवडणूक त्यांनी ज्यावेळेला लढवण्याचं घोषित केलं त्यावेळेला त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली गेली होती. नंतर ती निलंबनाची कारवाई रद्द झाली. आज ते पक्षाच्या शिबिरास उपस्थित राहिले. सोबत गेली यांची सर्व मंडळी आहेत. त्यांचं तिथे ऑलरेडी जाहीर झालं होतं. काही वेळेला वेगळा निर्णय घेतला आणि शरद पवारांसोबत गेले. अशा अनेक मंडळी आहेत त्यांना ऐनवेळी निर्णय बदललेले आहेत. यांच्या बाबतीत तुम्ही काय पक्ष म्हणून निर्णय घेणार आहात? तर तुमची बाकी मंडळी आहेत की या सगळ्या गोष्टींना विरोध करते, टोकाचा विरोध त्यांनी केलेला आहे असं त्यांचं त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना घ्यायचा आहे असा महायुतीचा निर्णय आहे. आणि असं असताना तुम्ही सतीश चव्हाण यांना पक्ष दिले तर भाजप किंवा महायुतीचे जे काही रिपब्लिकेशन होतील त्याला तुम्ही कसं फेस करणार? एक असं आहे की निवडणुकीच्या वेळेला ज्याने ज्याने आमची साथ दिली त्यांना जनतेने पराभूत केलं. आपण जर काय पाहिलं तर फलटणचंही उदाहरण घेता येईल, ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात. सिंदखेड राजाचं सुद्धा उदाहरण घेता येईल, तेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये जी मंडळी बाजूला गेली ते सगळेजण पराभूत झाले. ज्यांना नव्याने आम्ही उमेदवारी दिली त्यांना जनतेने फार मोठ्या मताधिक्याने निवड केली. एक भाग. आपण जे सांगता आहात, मगाशी कोणतरी प्रश्न विचारला, ते शेवटी महायुती म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा या सगळ्या पक्षाच्या संदर्भामध्ये नक्की त्या ठिकाणी झालेली आहे. आमच्यात समन्वय अतिशय उत्तम आहे आणि तो समन्वय राहूनच पुढच्या कालावधीमध्ये आपापला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण आपल्या स्तरावरती प्रयत्न करणार. रामराजे आमदार आहेत विधान परिषदेचे, ती पोझिशन त्यांची कायम आहे. ते त्यावेळेला जाहीर प्रचाराला कुठे गेले नव्हते. उलट ते गेले नाही म्हणून दादांच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी आहे. असा महायुतीचा निर्णय आहे. आणि असं असताना तुम्ही सतीश चव्हाण यांना पक्ष दिले तर भाजप किंवा महायुतीचे जे काही रिपब्लिकेशन होतील त्याला तुम्ही कसं फेस करणार? एक असं आहे की निवडणुकीच्या वेळेला ज्याने ज्याने आमची साथ दिली त्यांना जनतेने पराभूत केलं. आपण जर काय पाहिलं तर फलटणचंही उदाहरण घेता येईल, ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात. सिंदखेड राजाचं सुद्धा उदाहरण घेता येईल, तेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये जी मंडळी बाजूला गेली ते सगळेजण पराभूत झाले. ज्यांना नव्याने आम्ही उमेदवारी दिली त्यांना जनतेने फार मोठ्या मताधिक्याने निवड केली. एक भाग. आपण जे सांगता आहात, मगाशी कोणतरी प्रश्न विचारला, ते शेवटी महायुती म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा या सगळ्या पक्षाच्या संदर्भामध्ये नक्की त्या ठिकाणी झालेली आहे. आमच्यात समन्वय अतिशय उत्तम आहे आणि तो समन्वय राहूनच पुढच्या कालावधीमध्ये आपापला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण आपल्या स्तरावरती प्रयत्न करणार. रामराजे आमदार आहेत विधान परिषदेचे, ती पोझिशन त्यांची कायम आहे. ते त्यावेळेला जाहीर प्रचाराला कुठे गेले नव्हते. उलट ते गेले नाही म्हणून दादांच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आज विधान परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधिमंडळ पक्षाच्या मध्ये ते आज अधिकृत पक्षाच्या सोबत आहे. त्या पद्धतीने आज आमदार म्हणून ते आहेत. ते आमदार म्हणून त्यांची भूमिका पक्षाची राहील. साहेब, भाजपने अधिवेशनामध्ये 100% पंचायत ते पार्लमेंट असा नारा दिला आहे. तुमचं जे अधिवेशन आहे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा असा काही 100% नाराचा काही विचार केला का? नाही, आम्ही या आजच्या शिबिरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुढची 5 वर्ष पक्ष बळकट करण्यासाठी आम्हाला मिळालेला होती. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आज
NDAमध्ये आम्ही सहभागी असल्यामुळे दोन्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेत पक्ष मजबूत कसा करता येईल या दृष्टिकोनातूनच आम्ही या शिबिरामध्ये त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काही कार्यक्रमसुद्धा पक्षाच्या संघटनेला उद्या त्या ठिकाणी दिले जातील. त्याच्यामुळे सरकार आणि संघटना याचा समन्वय राखणं आवश्यक आहे. सरकार सरकारच्या पद्धतीने काम करेल, संघटना संघटनेच्या पद्धतीने काम करेल. त्यामुळे 100% वगैरे अशी आमची भूमिका नाही आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये नंबर 2चा पक्ष, नंबर 2 म्हणजे स्ट्रायकिंग रेट म्हणतो आम्ही, आता नंबर 2चा पक्ष आज शिवसेना आहे, पण स्ट्रायकिंग रेटमध्ये नंबर 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. 59 जागांच्या वरती आम्ही निवडणूक लढवली. अधिकृत घड्याळाच्या चिन्हावरती 41 जागांच्या वरती निवडून आलो. 72% आमचा स्ट्राईक रेट आहे. तो राखणं किंवा त्याच्यामध्ये अधिक वाढ करणं हे उद्दिष्ट मात्र आमचं नक्की राहील. साहेब, आपण शिर्डीत अधिवेशन घेत आहे, शिर्डीत अधिवेशन घेत आहे. जे उत्तमराव जानकर आहेत माळशिरसचे आमदार, ते म्हणतात की 24 तारखेला मी माझ्या आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करतो. नाही, त्यांनी राजीनामा द्यावा की न द्यावा त्यांचा अधिकार आहे. दिला असतं ज्याला पोटनिवडणूक होईल त्याला महायुतीची निवडणूक लढवेल आणि जिंकेल. एक भाग एक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं ते त्यांच्या कर्तृत्वाचा भाग होता असं संबंध महाराष्ट्रामध्ये सगळे महाविकास आघाडीचे नेते सांगत आले. एवढंच नव्हे तर विधानसभेमध्ये 160, 180, 200पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील असा दावा सुद्धा करत आले. लोकसभेला मिळालेले यश त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आणि विधानसभेला मिळालेलं अपयश हा UM दोष असा जो दुटप्पीपणाचा जो अपप्रचार चालू आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणाने ओळखलेला आहे. अजूनही पराजयाच्या मानसिकतेतून विरोधक बाहेर न आल्यामुळे कदाचित ते अशापैकी टीकाटिप्पणी सगळे महाविकास आघाडीचे नेते सांगत आले. एवढंच नव्हे तर विधानसभेमध्ये 160, 180, 200पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील असा दावा सुद्धा करत आले. लोकसभेला मिळालेले यश त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आणि विधानसभेला मिळालेलं अपयश हा UM दोष असा जो दुटप्पीपणाचा जो अपप्रचार चालू आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणाने ओळखलेला आहे. अजूनही पराजयाच्या मानसिकतेतून विरोधक बाहेर न आल्यामुळे कदाचित ते अशापैकी टीकाटिप्पणी करत असतात. साहेब, आपल्याच पक्षातील आमदार संग्राम जगताप यांनी काही वेळापूर्वी स्टेटमेंट दिलं की सर्व धर्म समभाव असणाऱ्या साईबाबांच्या दरबारात विशिष्ट समाज म्हणजे मुस्लिम समाज तिथे जमा झालेली वर्गणी घरी घेऊन जातात, मात्र हिंदूंच्या समाधीत असलेल्या वर्गणी त्या दानपेटीत असतात आणि ते साई संस्थांकडे वर्ग होतात. हा तुझा भाव का? संग्राम जगताप काय बोलले ते मी ऐकलेलं नाही. मी जरूर त्यांच्याकडनं त्यांचं मत काय ते समजून घेईन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या मूळ विचारधारेवरती आम्ही सगळेजण आपल्या राजकीय जीवनामध्ये काम करत आलो त्या विचारधारेवरतीच पुढच्या कालावधीमध्ये काम करणार. साहेब, शिर्डीत अधिवेशन घेत आहे, पण शिर्डीत 3 वर्षापासून विश्वस्त मंडळाने शिर्डीचा विकास रखडलेला आहे. कधी येणार मंडळ? विश्वस्त मंडळाच्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेला होता. त्यामुळे अस्तित्वात असलेलं विश्वस्त मंडळ त्यावेळेला सरकारला ते रद्द करावं लागलं कारण हायकोर्टाचे ते आदेश होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार नवीन आलेलं सरकार त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल. शिक्षण मंडळाच्या वतीने एक निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीची जी हॉल तिकीट सध्या वाटप सुरू आहे त्याच्यावर जातींचा उल्लेख करायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या शिक्षण मंडळातील निर्णयाकडे काय पद्धतीने बघताय, काय भूमिका घेईल? शिक्षण मंडळ म्हणजे सरकारी शिक्षण मंडळ हा निर्णयाची माहिती घेऊन जरूर बोलेल. सर, अजीब पर्व मानो नया पर्व अभी जो आपने कहा है और पुरानी जो एनसीपी थी उसका अपग्रेडेड जो वर्जन है मतलब एनसीपी 2.0 इसे हम कह सकते हैं और आइडियोलॉजी भी अपग्रेड होने वाली ऐसा कुछ है? You can say anything what you feel, but what we feel strongly that the people of Maharashtra has given a glorious mandate in this last assembly election. So 41 out of 59 which we contest, people of Maharashtra has given us a full mandate. So now we say that this is a Ajit Parv. It is true. I mean what I mean to say. So I am stick up with my own word.
साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचारला होता, आपण आता इतकी वर्ष आमदार खासदार म्हणजे संसदीय पदांवरती आहात, एखाद्या आमदाराला राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे द्यावा लागतो? निवडणूक आयोगाकडे द्यायला लागतो का अध्यक्षाकडे द्यायला लागतो? विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य यांना त्यांचा राजीनामा त्या विधानसभा अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे उपाध्यक्ष असतील, त्यांच्याकडे द्यावा लागतो. तोच खरा अधिकृत राजीनामा असतो. इतर देखाव्यासाठी, पब्लिसिटीसाठी, नैराश्यासाठी हे तयार केलेले हे सगळे फेक नॅरेटिव्ह आहे, त्यातला तो एक भाग आहे. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे आणि आपण जर बघितलं तर जे तुमचे आमदार आहे, काही नेते आहेत, त्यांचा सूर बदलताना दिसतोय. मूळ विचारधारेपासून दूर होत आहे कार्यकर्ते नेते, असं वाटतंय आपल्याला? कोण बदललेलंच नाही ना. आम्ही जे आहोत, आम्ही एनडीएचे घटक आहोत, एनडीएचे घटक राहणार आहोत. मागे कोणतरी प्रश्न विचारला होता, मर्जर होणार का वगैरे वगैरे. त्याला मी स्पष्टपणाचं उत्तर त्यावेळेला दिलं होतं की दादांच्या नेतृत्वाखाली जी भूमिका आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याची घेतली, राज्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी होण्याची घेतली, त्या निर्णयावरती जनतेच्या न्यायालयात शिक्कामोर्तब झालं, निवडणूक आयोगाकडे सुद्धा शिक्कामोर्तब झालं. काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतील, त्याचाही निकाल किंवा त्याचा ज्या वेळेला युक्तिवाद करायची वेळ त्याला आम्ही तो नक्की त्या ठिकाणी करू. त्यामुळे कुणाच्या मनात काही कसला संभ्रमही नाही, शंकाही नाही, काही नाही. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचं विधान होईल असं म्हणाले होते. तो अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असल्यामुळे मी काय त्याच्यावरती काय भाष्य करणार नाही. मुंबईची कायदा व्यवस्था धोक्यात आल्याचं विधान ईशान सिद्दीकीने केलेलं आहे. त्याची आणि तुमची पक्षाची भूमिका एक आहे, वेगळी आहे. महायुतीचे त्यांचं म्हणणं आहे की त्यांना पोलीस चार्जशीट त्यांनी दिलेली दखल आहे, घेत नाहीये. पोलिसांनी बाबा आणि रेव्हेन्यू पोलिसांना भेटताय, कायदा सुव्यवस्था पूर्ण धोक्यात आहे. त्यांना चार्जशीट देखील पोलिसांनी दिलेली नाही. त्या संदर्भात ते देवंतीजीची भेट घेणार आहेत असंही ते म्हणालेले आहे. त्यांनी लॉ अँड ऑर्डर बिघडलेली आहे बांद्रा किंवा मुंबईमध्ये, असा आरोपही त्यांनी केलेला आहे. एक असं की जिशान बाबा सिद्दीक यांचं ज्या पद्धतीने त्यावेळेला जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी निश्चितपणे नव्हती. स्वाभाविकच एका तरुण वयामध्ये वडिलांची दुःखद निधन झाल्याच्या भावना त्यांच्या तीव्रतेच्या नक्की त्या ठिकाणी आहेत. 2-3 वेळेला त्यांच्या समवेतच आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई, मी स्वतः आम्ही देवेंद्रजीची सुद्धा भेट घेतली. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पोलीस दलाने त्याचा खोलवर तपास करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललीत. बऱ्यापैकी आरोपी त्यांनी अटक केलेले आहेत. शेवटी तपास चालू असल्यामुळे मी अधिक भाष्य करणं उचित होणार नाही. पण ईशान सिद्दीकींना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते माननीय मुख्यमंत्र्यांना नजीकच्या कालावधीमध्ये भेटतील आणि त्यांच्या भावना व्यक्त करतील. कंप्लेंटला चार्जशीट मिळण्याचा अधिकार आहे, हा अधिकार त्यांचा डावलला जात नाही का? मला या विषयावरती जेवढी मर्यादित माहिती आहे तेवढं मी आपल्याजवळ सांगितलं. बाकीच्या विषयावरती ते मुख्यमंत्र्यांना भेटतील. आवश्यकता असेल तर अजितदादाही मुख्यमंत्र्यांजवळ बोलतील, मी स्वतः बोलेन. महत्वाचा मुद्दा होता. त्यांना जे स्टेटमेंट दिलंय त्याच्यामध्ये काही बिल्डरांची नावं आहेत. पोलीस या बिल्डरांची का चौकशी करत नाही? जर लॉरेन्स बिश्नोई तुमचा अँगल आहे तर काही लॉरेन्स बिश्नोईला काही फोन केला होता पोलिसांना की कुठे बिल्डरांनी मला सुपारी दिलेली नाहीये, त्यामुळे बिल्डरांवर कारवाई करू नका, असे अनेक सवाल तुम्ही उपस्थित केले. मी तुम्हाला ते सांगतो की माझ्याजवळ या विषयावरती त्यांची आता आपण जे सांगतात त्या संदर्भातली चर्चा झाली नाही. उद्या ते इथे आहे त्यावेळेला चर्चा करू आम्ही जरूर. पण सर, ईशान सिद्दीकींनी आणखी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की नितेश राणे यांच्यासारखे सरकारमध्ये असलेले जबाबदार मंत्री सातत्यानं हिंदुत्वाची भूमिका घेऊन मुस्लिमांवरती टीका करतात, योग्य नाही. त्यामुळे कुठेतरी विसंवाद निर्माण होतोय असं म्हणणं आहे. आणि त्या बाबतीत ते देवेंद्रजींकडे तक्रारही करणार आहे. मग ते आता भेटून करतील, बोलतील. तुमची काय भूमिका, कारण तुमच्या पक्षाचे पक्ष म्हणून भूमिका काय? एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका धर्मनिरपेक्ष विचाराची आहे, ती कायम राहणार. ज्या ज्या वेळेला एक्स्ट्रीमिक काही विचार कोणाकोणाला मांडले गेले त्याबद्दलची सुद्धा भूमिकेबद्दल आम्ही सहमत नाही आहोत, हे सुद्धा वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या फोरमवरती स्पष्ट नक्की त्या ठिकाणी केलेलं आहे. सर, मेळघाटातील चिखलदरा गावामध्ये सातत्यावर वर्षीय एका महिलेला जादूटोण्याच्या संशयावरून तिची गावातनं घेतलं काढण्यात आलं. आणि विशेष म्हणजे आज प्रकार सगळा त्या पोलीस पाटील आणि सगळ्या लोकांनी केला. गावाने सगळ्या बघ्याची भूमिका घेतली. 6 जानेवारीला गुन्हा देखील दाखल केला गेला, मात्र तो तात्पुरता असं मारहाण केल्याचा
त्यांचं ते परिवार आजही धास्तवलेला आहे. पोलीस त्यांच्यावरती कारवाई होताना दिसत नाही. हाच प्रश्न त्या महिला सर्व आयोगाच्या घटनांची माझ्याकडे या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित नाही, पण आमच्या महिला आयोगाचा अध्यक्ष आहे, त्याही त्याची नोंद घेतील. पोलिसांनी या संदर्भामध्ये काय दखल घेतली त्याची आम्ही माहिती घेऊ. आजच्या दिवसभरातल्या चर्चासत्राची माहिती आपल्यासमोर मी ठेवली. उद्याच्या शिबिराला सुद्धा जी माहिती असेल ती आपल्याला त्या ठिकाणी brief केली जाईल. आपल्या सर्वांचे धन्यवाद. मी सांगतो कळवतो. त्याची दिली पालकमंत्र्यांसाठी